कृपया ITCL संघाला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या बॉलरची नावं सांगायची आहेत. ITCL संघाकडून पहिलं षटक घेऊन येत आहे ते स्वतः कर्णधार धनंजय. चला धनंजय कावरे सज्ज आहेत बॉलर आणि बॅटर आहेत बनसोडे आणि नॉन स्ट्रायकला आहे यश द स्टार प्ले द इमेजिंग प्लेयर ऑफ MMRDA वर्किंग फॉर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मिस्टर यश नंबर 09. सर याच्या नावातच यश आहे आणि त्याची मेहनत आपण सगळे डोळ्याने पाहतोच आहे. प्रत्येक सामन्यात प्रत्येक मॅच मध्ये तो ज्या प्रकारे खेळतो आणि यश संपादन करतो त्याला तोड नाही असा हा यश. नॉन स्ट्राईकवर आहे तो बनसोडे आणि ITCL संघाकडून प्रथम षटक घेऊन येत आहेत ते स्वतः कर्णधार धनंजय. आयकॉन प्लेअर मिस्टर धनंजय कावरे. आम्हाला चांगलंच माहिती आहे काही वर्षांपूर्वी प्लॅनिंगच्या जे MCA ग्राउंड मध्ये विनर टीम ठरली तेव्हा धनंजय कावरे हे प्लेअर ऑफ द मॅच होते. त्यांनी चांगली बॉलिंग टाकली तसेच ते चांगले एक पैलू प्लेअर आहेत. ही इज ऑल्सो अ गुड बॅटर बॉलर अँड फिल्डर ऑल्सो. आणि सर नक्कीच त्या संघाचा तुम्ही एक भाग होतात. येस सर तुम्ही त्या संघातील खेळाडू होतात. येस सर थँक्यू अजय पगारेजी थँक्यू व्हेरी मच. इतिहास आहे अजून ती मेमरी मध्ये आहे. सर तुमचा किपिंग अजूनही आठवतं त्या मॅच मधला. आणि हा सामन्याची सुरुवात होताना पहिला चेंडू दमदार धनंजय यांच्याकडून अतिशय सुंदर असा चेंडू फलंदाजाला काहीसा न समजलेला आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातांमध्ये स्थिरावलेला. धनंजय यांच्याकडून चांगली अशी सुरुवात. पहिल्या षटकाची सुंदर अशी सुरुवात धनंजय यांच्याकडून. दरम्यान पुढील चेंडू धनंजय यांचा सामना करतोय बनसोडे आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा लेग साइडला सुंदर फटका आणि तितका सुंदर झेल टिपलाय तो बाउंड्री लाईनवर. आणि नो बॉल घोषित केला एम्पायरनी. पाहूया नो बॉल कशासाठी घोषित केलाय एम्पायरनी. आणि इट्स अ नो बॉल. 1+2 3 रन धाव झाले आहेत 3. केवळ 2 पहिला चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू नो घोषित केला आहे आणि त्या चेंडूवरती सुंदर अशी कॅचही पकडली आहे. सगळंच काही या ठिकाणी घडताना दिसतंय. पहिला निर्धाव चेंडू दुसरा नो. त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने पकडलेला सुंदर असा झेल. पुन्हा नवी सुरुवात धनंजय यांच्याकडून. सामना करतोय पुन्हा एकदा बनसोडे. व्हॉट अ डिलिव्हरी नाईस. आणि चांगला टॅप केलेला आहे बनसोडेनी ऑफच्या दिशेला. एक धाव पूर्ण. स्कोर झाला 4. अजय सर एक ऑब्झर्व करतो जे आपले बॉलर आहेत कावरे सर ही इज अ क्लास 1 ऑफिसर प्लॅनर इज अ प्लॅनर आणि त्यांच्या टीम मध्ये अजून एक चांगल्या तगड्या टीमचे लँडसेलचे कृष्णा रिकामे असे 2 जबरदस्त खिलाडी आहेत या संघामध्ये आणि दोन्ही चॅम्पियन टीमचे चॅम्पियन ऑलराऊंडर आहेत. काय म्हणाल अजय? नक्कीच सर दोन्ही खेळाडू अतिशय गुणी खेळाडू आहेत. धनंजय सर ऑलराऊंडर एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि एक चांगला क्षेत्ररक्षक. त्याचप्रमाणे कृष्णाबद्दल काय बोलायचं. एक धिप्पाड असं शरीरयष्टी असलेला हा खेळाडू. एक उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजही त्याच तोडीचा. अतिशय सुंदर असं क्रिकेटचं प्रदर्शन या ठिकाणी होताना धनंजय यांच्या
चेंडूवरती स्वतःच्या चेंडूवरती उडालेला झेल टिपण्याचा त्यांनी एक सुंदर प्रयत्न केलेला, परंतु त्यात त्यांना यश नाही आलं आणि यश आलंय ते फलंदाजांना एक धाव घेण्यात. धनंजय त्यांच्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना त्यांच्या पुढील चेंडूचा सामना करेल तो यश. एक अत्यंत उत्कृष्ट असा खेळाडू, बॅट्समन, इंजिनिअरिंग डिव्हिजनचा यश. लेग साईडला टोलवलेला हा चेंडू, एक धाव घेण्यात यश येत आहे ते इंजिनिअरिंग संघाला. चार चेंडू आणि धाव संख्या झाली आहे ती 6 धावा. अतिशय नियंत्रित अशी गोलंदाजी धनंजय यांच्याकडून. दोन तडाखेबाज फलंदाज मैदानात असताना त्यांना जखडून ठेवण्यात यश आले ते धनंजय यांना. आणि हा पुन्हा एकदा झेल सुटलाय तो यष्टी रक्षकाकडून यष्टी मागे आणि जीवदान मिळतंय ते बनसोडे यांना. पुन्हा वळूया सामन्याकडे. धनंजय यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा बनसोडेच्या बॅट मधून लेग साईडला जोरदार फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर आणि केवळ एक धावेने धावसंख्या वाढते आणि ती जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. अतिशय सुंदर असं पहिलं षटक धनंजय यांच्याकडून त्यांच्या संघासाठी. 6 चेंडूंमध्ये 7 धावा दिल्या आहेत त्या धनंजय यांनी आणि पुढील षटक घेऊन येतोय. बॉलर युवेश दिवेश. पुढील षटक घेऊन येतोय तो दिवेश. दिवेश यांच्या षटकाचा पहिला चेंडू सामना करतोय बनसोडे आणि हा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते दिवेश यांना. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो दिवेश आणि सामना करतोय बनसोडे आणि हा अतिशय एक वेगळाच चेंडू टाकला दिवेश यांनी जो फुलटॉस होता, परंतु बनसोडे यांना तो काहीसा न समजल्याने ते त्रिफळाचीत झालेत आणि पोहोचतायत ते तंबूच्या आसऱ्याला आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो पुढील फलंदाज. गौरव. अभियांत्रिकी संघाला बनसोडे याच्या रूपाने पहिला धक्का, दिवेशच्या
गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाले ते बनसोडे आणि पुढील चेंडूचा सामना करतील ते गौरव. अतिशय सुंदर असा हा गौरव यांच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक, परंतु केवळ कृष्णा यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे त्यांना एकच धाव घेण्यात यश येत आहे आणि स्ट्राईकवर पोहोचतोय तो यश. धाव संख्या झाली आहे ती 8. अतिशय नियंत्रित गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी ITCL या संघाकडून. या ठिकाणी उपस्थित खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपले जेवणाचे काउंटर्स खुले झालेले आहेत. ITCL संघाची अतिशय उत्कृष्ट अशी सुरुवात या ठिकाणी होताना दिवेशनच्या पुढील चेंडूचा सामना करतोय यश. यश आणि अतिशय उंचावून मारलेला हा फटका, परंतु 2 धावा घेण्यात यश येत आहेत दोन्ही फलंदाजांना आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. या संख्येवर धावसंख्या झाली आहे 10. या षटकाचे अजूनही 2 चेंडू शिल्लक. दुसरं षटक चालू आहे. म्हणावं तसंही फटकेबाजी करता येत नाहीये अजूनही फलंदाजांना आणि पुन्हा एकदा हे लेग बिफोर विकेटचं अपील या ठिकाणी, परंतु ते अपील पंचांनी फेटाळून लावलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. सामन्यातील दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतो दिवेश. सामना करतो तो गौरव. दिवेश यांचा पुढील चेंडू गौरव यांच्यासाठी आणि गौरव यांच्या बॅटमधून लेग साइडला अतिशय सुंदर फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी कृष्णा यांचं आणि तितकाच सुंदर थ्रो. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13 धावा. अतिशय नियंत्रित कंट्रोल्ड अशी गोलंदाजी ITCL या संघाकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 13 धावा दिलेल्या आहेत IT संघाने अभियांत्रिकी संघाला. बॉलर कोण आहे? बॉलर कृष्णा. बॉलरचं नाव सांगायचं आहे. दास रोहित. पुढील षटक घेऊन येतोय तो रोहित दास. सामना करतोय यश. एक तडाखेबाज असा फलंदाज यश. यशच्या बॅटमधून आलेला हा लेग साइडला जोरदार फटका आणि हा MMRDA षटकार. कुठेतरी आपले हात खोलताना दिसतोय तो यश. बराच वेळपासून तो थोडासा शांत झालेला होता. दोन्ही पहिल्या गोलंदाजांनी अतिशय सुंदर अशी नियंत्रित गोलंदाजी केली आणि या दोन्ही फलंदाजांना थोडंसं बांधून ठेवलं होतं, परंतु आता हात खोलताना दिसतोय तो यश. रोहित याच्या पहिल्या चेंडूवरती एक जोरदार षटकार मारून त्याने या षटकाची सुरुवात केली आहे. पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, एक जोरदार प्रहार, परंतु कृष्णा यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि
2 धावा चोरण्यात यश येत आहे. ते यश याला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर, 21 रन्स. रोहित याचा पुढील चेंडू सामना करतोय. यशच्या बॅट मधून हा एका धावेसाठी मारलेला फटका आणि हा यश काहीसा स्लिप होताना परंतु पुन्हा स्वतःला सावरत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात यशला अपयश आलंय आणि तो धावबाद होतोय आणि तंबूच्या दिशेने परततोय. यशची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो. यशची जागा घेतोय तो फलंदाज. यशची जागा घेतोय विजेंद्र. अद्यापही या षटकाचे 3 चेंडू शिल्लक. पुढील चेंडूचा सामना करतोय तो विजेंद्र आणि एक धाव घेऊन थांबतायत आणि धावसंख्या होते ती 23 धावा. रोहितच्या पुढील चेंडूचा सामना करतोय तो गौरव आणि हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु एसटी रक्षकाच्या मागे चेंडू जातोय. 4 धावांसाठी धावताना आणि एक सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु केवळ 2च धावांवर समाधान मानावं लागतंय ते गौरव यांना. धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे ती 25. रोहित यांचा पुढील चेंडू गौरव यांच्यासाठी आणि हा गौरव याने उंचावून टोलवलेला चेंडू. स्वतः रोहित स्वतः झेल घेताना या ठिकाणी स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेत बाद केलंय रोहित यांनी गौरव याला आणि गौरवची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो अजय. स्कोर झालाय 25. या मॅचची पहिली इनिंग चालू आहे. बघूया अजय बॅटर अजय आपल्या संघासाठी काय करेल. बॉलच नेम प्लीज. दरम्यान पुढील षटकाची सुरुवात. सामना करतो विजेंद्र बॅट मधून लेग साइडला हा जोरदार फटका आणि नो घोषित केलाय पंचांनी. हा चेंडू नो चेंडू 6 MMRDA षटकार. कृष्णा बॉलरचं नाव सांग. रोहित याच्या चेंडूवरती पहिल्याच चेंडूवरती जो नो घोषित केलाय त्या चेंडूवरती एक षटकार आलेला आहे आणि विजेंद्र यांच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे. मस्त सुंदर असा पालकरनी हा सुंदर लेगच्या दिशेला सूर्यकुमार सारखा एक चांगला सिक्सर मारला आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला पण यावेळी मला वाटतं चौकार असावा.
आणि हा MMRDA चौकार. कनेक्टिंग MMR रिजन 36 36 स्कोर झालेला आहे. वी आर इनटू द लास्ट ओव्हर. रोहित पांचाल हे बॉलर आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक ह्या इनिंगचे. रोहिदास फिल्डिंग लावत, कीपर रोहिदास. आणि पुन्हा एकदा लेग साइडला मारण्याचा प्रयत्न आणि तो कीपर काय समजला नाही आणि मिस फील्ड करून सीमारेषा पार. 22 रन, 4 धावा पूर्ण. बाउंड्री 4 रन, 4-22 रन. अतिशय सुंदररित्या विजेंद्रच्या बॅट मधून ही धावसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न होताना आणि खरंच संघासाठी एक चांगली कामगिरी करताना या ठिकाणी विजेंद्र पुन्हा एकदा 4-0-40 सामना करतोय. रोहित त्याच्या पुढील चेंडूचा आणि हा रोहित कॉन्फिडन्स कुठेतरी white उद्ध्वस्त ball. झाल्यासारखा वाटतोय. व्हाइट बॉल घोषित केलेला आहे. बॉलर यू नीड टू फोकस देअर. फोकस में खेलो, फोकस. स्वैर चेंडू आणि सगळे प्लेयर जाऊ नका. एक अवांतर धावा ऍड होताना स्कोअर मध्ये आणि धावसंख्या झाली आहे ती 41 रन्स, 41 धावा. पुन्हा एकदा रोहित सज्ज होताना त्याच्या बॉलिंग मार्कवर. फोकस, आराम से डाल, कोई टेन्शन नाही. शेवटचे 4 बॉल. आणि रोहित ऑनच्या दिशेला चांगला स्टिअर केलेला आहे आणि सीमा रेषा पार 4 रन. MMRDA चौकार. Parker, Mr. Parker is hammering the ball and the ball is going outside the boundary and he is getting 4 runs. मला वाटतं त्याच्या संघनायकाने त्याला सांगितलंय, त्याच्या कर्णधाराने त्याला सांगितलंय, पालकर प्रत्येक चेंडूर सीमारेषा पार कर. अतिशय सुंदररित्या धावसंख्या वाढवताना या ठिकाणी पालकर, विजेंद्र पालकर पहिली 2 षटकं अत्यंत नियंत्रित गोलंदाजी करत दोन्ही फलंदाजांना थोडंसं जखडून ठेवण्यात यश आलं होतं ते ITCL संघाला. परंतु त्यानंतर यश याने षटकार मारून सुरुवात केली होती आणि आता पालकर याने ती धुरा सांभाळली आहे आणि पुन्हा एकदा हा स्वैर मारा रोहित याच्याकडून आणि अवांतर धावसंख्या वाढते ती 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 रन्स, 47 धावा. दरम्यान लेग साइडला एक सुंदर फटका आलेला आहे तो फलंदाजाच्या बॅट मधून आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय तो बाद होताना फलंदाज धावचित झालेला आहे आणि तंबूच्या दिशेने परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी दाखल होतोय मैदानात. तो धावचित झालाय तो अजय आणि अजयची जागा घेण्यासाठी दाखल होतोय तो. राकेश रोहित त्याच्या पुढील चेंडूचा सामना करेल तो राकेश. पुन्हा एकदा लेग साइडला टोलवलेला हा चेंडू 1 धाव घेण्यात यश येत आहे ते राकेश याला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 रन्सवर 48 धावांवर. रोहित त्याच्या पुढील चेंडू सामना करतो विजेंद्र आणि हा विजेंद्रला न समजलेला चेंडू जातोय तो यष्टी रक्षका मागे आणि 1 धाव घेण्यात यश येत आहे ते विजेंद्र यांना धावसंख्या होते ती 10
धावसंख्या झाली आहे ती 50 आणि ITCL संघाला आवश्यकता आहे ती 51 धावांची. पुढील सामना टाउन प्लॅनिंग वर्सेस ऍडमिन डिव्हिजन. या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. पुढील सामन्यासाठी टाउन प्लॅनिंग आणि ऍडमिन डिव्हिजन या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. आपल्याकडे वेळेची फार कमतरता आहे. आपले सामने जास्त होणार आहेत, त्यामुळे कोणीही वेळ न दवडता सामने सुरू ठेवायचे आहेत. आणि ज्या संघांचे सामने झालेले असतील त्यांनी कृपया जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाचे काउंटर्स आपले ओपन आहेत. अभियांत्रिकी संघ कृपया क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि ITCL संघाला विनंती आहे की आपले सलामीवीर ताबडतोब मैदानात पाठवायचे आहेत. ताबडतोब सामना सुरू करायचा आहे. अभियांत्रिकी संघाने त्यांचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, तरी मी ITCL संघाला विनंती करतो की ताबडतोब त्यांचे दोन्ही फलंदाज त्यांनी मैदानात पाठवायचे आहेत. ITCL संघासाठी सलामीची धुरा सांभाळतायत ते धनंजय आणि रोहित दास आणि धनंजय. राज ITCL संघासाठी सलामीवीर म्हणून दाखल झालेत ते राज आणि धनंजय. स्ट्रायकर आहेत ते राज, नॉन स्ट्राईकला आहेत ते धनंजय आणि बॉलर आहे मिस्टर यश. अभियांत्रिकी संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय जादुई गोलंदाज यश. जादू जादू मिस्टर यश. संघासाठी पहिलं षटक सुरू करतोय तो यश आणि सामना करतोय राज. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट. चांगला स्टिअर केले ऑनच्या दिशेला. एक धाव पूर्ण, एक बॉल एक रन. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, सर्व काही या ठिकाणी आपण सर्व आनंद घेताना. आणि टार्गेट आहे 51, 50 रन्स टू विन इन 24 बॉल्स. यश यांचा पुढील चेंडू. सामना करतायत धनंजय.
ऑन साईडला सुंदर असा टोलवलेला हा चेंडू केवळ एक धाव घेण्यात यश येत आहे ते धनंजय यांना आणि धावसंख्या होते ती 2 धावा. 51 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेत ते आयटी सेलचे राज आणि धनंजय. सामना करतात यशाच्या पुढील चेंडूचा आणि काहीस लेग बिफोर विकेटचं हे अपील यश यांच्याकडून फेटाळून लावलंय पंचांनी आणि की दरम्यान एक धाव घेण्यात यश येत आहे ते राज धनंजय यांना. पुन्हा एकदा सामना करतायत यश याच्या पुढील चेंडूचा धनंजय. धनंजय यांच्या बॅट मधून हा लॉंग ऑनला हा सुंदर असा फटका. षटकार MMRDS षटकार. तुझ्या पायाच्या इकडे बघ जरा पायाच्या इथे हा तिथे बघ तिथे बघ. सर ते हे आहे ना स्पंजी आहे ते. यश यांचा पुढील चेंडू सामना करतात धनंजय. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न परंतु काहीसा न समजलेला हा चेंडू धनंजय यांना. निर्धाव चेंडू आलाय यश यांच्याकडून. अतिशय चांगली गोलंदाजी यश यांची. अगदी तोडीस तोड असे हे दोन खेळाडू. गोलंदाज यश, फलंदाज धनंजय. पुन्हा एकदा लेग साईडला टोलवलाय धनंजय यांनी आणि एक धाव घेत आहेत आणि धाव संख्या होती ती 10 धावा. आयटी सेल संघाची पहिल्या षटकानंतर धाव संख्या झाली आहे ती 10. विजेंद्र पुढील षटक घेऊन येत आहेत त्यांच्या संघासाठी. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते विजेंद्र यांचा सामना करतील धनंजय. विजेंद्र यांच्या षटकाचा पहिला चेंडू सामना करतायत धनंजय आणि धनंजय यांच्या बॅट मधून लेग साइडला टोलवलेला हा सुंदर असा फटका आणि या फटक्यावर त्यांना मिळतात 4 धावा. MMRDS षटकार चौकार. धाव संख्या झाली आहे 14 धावा. विजेंद्र यांचा पुढील चेंडू सामना करतायत धनंजय आणि हा फुलटॉस चेंडू परंतु धनंजय यांना काहीसा न समजलेला निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते विजेंद्र यांना.
सामना ताबडतोब सुरू करायचा आहे. विजेंद्र यांचा पुढील चेंडू धनंजय यांच्यासाठी आणि धनंजय यांच्या बॅट मधून लेग साइडला टोलेला सुंदर असा हा फटका आणि MMRDA षटकार. धाव संख्या झाली आहे ती 20 धावा. पंधरा चेंडू 31 धावा असं काहीच समीकरण IT सेल संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी. पंधरा चेंडू 31 धावा आणि हे आव्हान पेलण्यासाठी अजूनही मैदानात आहेत ते धनंजय आणि राज. विजेंद्रचा पुढील चेंडू पुन्हा एकदा धनंजय यांना काहीसा न समजलेला हा फुलटॉस चेंडू, परंतु एक धाव घेण्यात यश आलंय लेग बायच्या रूपात आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे IT सेल संघाला हा सामना जिंकण्यासाठी. विजेंद्रचा पुढील चेंडूवरती पुन्हा लेग साइडला सुंदर असा समाचार घेतला या चेंडूचा राज यांनी आणि हा पुन्हा एकदा MMRDA षटकार. धाव संख्या झाली आहे ती 27 धावा 27 रन्स. IT सेल संघाला हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. पुढील सामन्यासाठी जो आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेत आहोत तो कृपया आपल्या बोर्ड समोर घ्यायचा आहे, आपल्या बॅनर समोर घ्यायचा आहे. दरम्यान विजेंद्र यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा राज यांच्या बॅट मधून आलेला हा सुंदर असा लेग साइडला फटका आणि MMRDA षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 या संख्येवर आणि आता हा सामना जिंकण्यासाठी IT सेल संघाला आवश्यकता आहे ती केवळ 18 धावांची. 12 चेंडू 18 धावा. हॅलो, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी टॉस उठवून घ्यायचं आहे. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांच्या संघनायक लँड ॲक्विजिशन अँड एअरपोर्ट टाउन अँड कंट्री प्लॅनिंग. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी टॉस उडवून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला 16 मॅचेस खेळवायचे आहेत. दोन्ही संघांचे संघनायक कृपया मैदानात जाऊन टॉस उडवायचा आहे. अभियांत्रिकी संघासाठी पुढील षटक घेऊन येतो गौरव. गौरव याच्या पुढील चेंडूचा सामना करतायत ते धनंजय. अजूनही ITC संघाचे हे सलामीवीर मैदानामध्ये सज्ज. गौरव याच्या आखूड टप्प्याच्या या चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय तो धनंजय यांनी आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. MMRDA चौकार. धाव संख्या झाली आहे ती 37 रन्स आणि हा गौरव यांच्याकडून स्वैर मारा अवांतर धाव संख्येत वाढ होते ती 1 ने. धाव संख्या झाली आहे ती 38 रन 38
रन्स. गौरव यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज आहेत ते धनंजय. धनंजय यांनी अतिशय उंचावरून तटवलेला हा चेंडू, परंतु तितका सुंदर असा हा झेल टिपलाय. यश याने बाउंड्री लाईनवर आणि झेल बाद होऊन तंबूच्या दिशेने परततायत ते धनंजय. ITCL संघाचा हा पहिला गडी या ठिकाणी बाद होताना नो, पंचांनी हा चेंडू नो घोषित केलेला आहे. त्यामुळे धनंजय यांना या ठिकाणी जीवदान मिळालं आहे. अतिशय सुंदर असा बाउंड्री लाईनवर यश याने त्यांचा झेल टिपला होता, परंतु नो घोषित केल्यामुळे या ठिकाणी धनंजय यांना जीवदान मिळत आहे. आणि अजूनही ITCL संघ हा बिनबाद स्थितीमध्ये, अजूनही या संघाचा एकही फलंदाज बाद नाही आणि धावसंख्या झाली होती या चेंडूवर धाव घेण्यात आली आहे का? फक्त नो. ओके. धाव संख्या झाली ती 39, 39 रन्स. पुन्हा एकदा गौरव सज्ज होताना सामना करतायत धनंजय आणि हा निर्धाव चेंडू गौरव यांच्याकडून. धावसंख्या अद्यापही स्थिरावली आहे ती 39 रन्सवर, 39 धावांवर. गौरव यांच्या पुढील चेंडू सामना करतायत धनंजय आणि हा जोरदार लेग साइडला मारलेला उत्कृष्ट असा फटका, MMRDA षटकार. धावसंख्या झाली आहे ती 45 रन्स, 45 धावा. केवळ 6 धावांची आवश्यकता आहे ITCL संघाला हा सामना खिशात घालण्यासाठी. दरम्यान गौरव यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करतायत ते धनंजय. पुन्हा एकदा ऑफ साइडला उंचावून टोलवलेला हा चेंडू आणि थोडीशी मिसफिल्ड होताना या ठिकाणी अभियांत्रिकी संघाकडून, आणि त्याचा फायदा घेत 3 धावा घेण्यात यश आलंय ते धनंजय यांना. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे ITCL संघाला. 8 चेंडूंमध्ये 3 धावा. या षटकाचे अद्यापही 2 चेंडू शिल्लक. गौरव यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील ते राज. शॉर्ट रन दिला का? गौरव यांच्या पुढील चेंडू सामना करतोय तो राज. आणि हा राज त्रिफळाचीत होताना फुलटॉस चेंडूवरती राज त्रिफळाचीत झालाय आणि आता परततोय तो तंबूच्या आसऱ्याला. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे ITCL संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि आता राज याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरतोय तो.
रोहित दास सामना करताना आणि हा सामना जिंकलाय तो ITC संघाने. MMRDA चौकार आलाय तो शेवटच्या चेंडूवर.